परंतु सर हे खूप एक स्वामी भक्त आहे, त्यामुळे सर्व असोसिएशनच्या वतीने एक स्वामींची प्रतिमा सर या ठिकाणी आपल्याला देण्यात येते, याचा आपण स्वीकार करायचा. आज जॅक एम.आर. असोसिएशननी जो हा वैद्यकीय काय चाचणी तपासणी कॅम्प चालू केला आहे, याला पहिल्यांदा मी आमच्या जॅक केमिस्ट असोसिएशनतर्फे खूप खूप धन्यवाद देतो. त्यांनी आज असेच उपक्रम कायमस्वरूपी राबवावे व आपली असलेली युनिटी ही अजून कशी ताकद वाढेल याच्याकडे लक्ष देऊन आपल्या सर्वांचं भलं करण्यात जे हित आहे त्यातच खरं समाधान असेल असं मी जॅक संघटनेच्या वतीने सर्वांना सांगू इच्छितो. बस आपल्या उपक्रमास खूप 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 शुभेच्छा. आज आम्ही सर्व जॅक एम.आर. असोसिएशनचे सर्व सदस्य आज इथं आमच्या आरोग्य शिबिर मेळाव्यासाठी उपस्थित झालेलो आहे. या कार्यक्रमासाठी आमचे सर्व डिस्ट्रीब्युटर गांधी शेठ असतील, वराठी शेठ असतील, कोल्हे सर असतील, हे सगळे उपस्थित राहिले. त्यांचे मी ॲज अ जॅक एम.आर. असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून सर्वांचे आभार मानतो. जॅक असोसिएशन कमिटीकडून सगळ्यांचा आभार मानतो. आमच्या हातून असेच उपक्रम घडत जावो हे करतो. धन्यवाद. आज या द सिल्क रूट रिसॉर्टच्या या प्रशस्त हॉलमध्ये जॅक एम.आर. संघटना यांच्या वतीने हा एक आगळा वेगळा आणि पहिल्यांदाच एक सर्व सभासदांची आरोग्य तपासणी शिबिर हा उपक्रम राबवायला सुरुवात केलेली आहे. प्रथमतः मी आमची जॅक केमिस्ट असोसिएशन तसंच CAPD पुणे यांच्या वतीने तुमचं अभिनंदन करतो. खरं तर आजकालच्या तुम्ही जे काम करताय हे अगदी आता किचकट झालेलं आहे. प्रत्येक कुठलाही मोसम असो, तुम्हाला मोटरसायकलवरून प्रवास आणि कंपनीचं असणारं तुमचं टार्गेट हे पूर्ण करण्यासाठी तुम्हाला फार जिगरीचं काम करावं लागतं आहे. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक त्रास हा फार होतो आहे आणि नकळत याचा परिणाम तुमच्या शरीराला होतो. म्हणून आज ह्या ठिकाणी तुम्ही ज्या काय आरोग्य तपासण्या सुरुवात केलेल्या आहेत, ह्या खरोखरच हा स्तुत्य उपक्रम आहे. यापुढेही असेच जे आपल्या शरीराच्या दृष्टिकोनातून जे काही तुम्हाला तपासण्या करायच्यात हे उपक्रम चालू ठेवावेत. आमची होलसेल संघटना, मग तिथे संजय गांधी असतील, सतीश कोल्हे असतील आणि सुरेश वराडी असतील, 3 एस एकत्र आल्यानंतर तुम्हाला काही कमी पडणार नाही आहे. आणि अशाच आरोग्य तपासण्या चालू ठेवाव्यात. त्यात तुमचंही भलं आहे, डॉक्टरांचंही भलं आहे, होलसेलरांचं पण भलं आहे. आणि असेच उपक्रम चालू ठेवले तर तुमच्या आरोग्याची काळजी तुम्हीच घेताय हे तुम्हालाही माहिती पडेल. तुम्ही असे उपक्रम चालू ठेवावा अशी आमची इच्छा आहे आणि यासाठी लागणारी मदत मिळेल. आणि उपक्रम हे एकदा घेतला आणि परत तो बंद पाडू नका. हे उपक्रम चालू ठेवा, नाही तर उपक्रम एकदा झाला की परत बंद असं नको आहे. तुमची संघटना चांगल्या प्रकारे होते. तुम्ही वेगवेगळ्या म्हणजे हे आरोग्य शिबिर झालं, तुमची सहल झाली, तुमच्या क्रिकेटच्या टुर्नामेंट झाल्या, ह्या चांगल्या उपक्रम तुम्ही राबवताय. त्यात हा आरोग्याचा जो उपक्रम हा चांगलाच राबवलेला आहे. त्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. आज द सिल्क रूट रिसॉर्ट मंचर या ठिकाणी जुन्नर आंबेगाव खेड वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेच्या वतीने ठेवण्यात आलेले ब्लड टेस्ट शिबिर
याच्यासाठी आज उपस्थित सर्व मान्यवर आदरणीय संजू शेठ गांधी, सुरेश शेठ वराडी, सतीश अण्णा कोल्हे, संतोष शेठ गांधी तसेच संघटनेचे 150हून अधिक सभासद या ठिकाणी उपस्थित आहेत. तर या निमित्ताने सांगायचं असं की आमचा वैद्यकीय प्रतिनिधींचा जो दिनक्रम असतो किंवा जे वर्क स्टाईल आहे ते खूप हेक्टिक आहे, स्ट्रेसफुल असतं आणि या सगळ्यामध्ये तो वैद्यकीय प्रतिनिधी टार्गेट्स करतो, घरच्या जबाबदाऱ्या पार पाडतो, सगळं करतो, परंतु त्याला त्याच्या आरोग्याकडे लक्ष देणं होत नाही. तर याचाच अभ्यास करून आमच्या संघटनेचे अध्यक्ष तुषारभाऊ असतील आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी आम्हा सभासदांची एक आरोग्याची काळजी म्हणून एक आदर्श उपक्रम राबवला. त्याच्यामध्ये त्यांनी मुंबईचे एका रेप्युटेड लॅबशी संपर्क करून ज्या टेस्ट साधारण 2,500-3 हजार रुपयामध्ये होतात त्या टेस्ट अवघ्या 1,200 रुपयांमध्ये मुलांना ॲफोर्डेबल प्राईजमध्ये अवेलेबल करून दिल्या आणि यातही काहींना शक्य होणार नाही याचा विचार करून संघटनेच्या वतीनं त्यामध्ये 500 रुपयाची भर टाकून अगदी माफक 700 रुपयामध्ये प्रत्येक सभासदाला त्या टेस्ट उपलब्ध करून दिल्यात. याच्यामधून आपण पाहतो, कालच एक बातमी वाचली सांगलीची, कोल्हापूरची, एका आमच्या सहकार्याचा अकस्मात आजारामुळे मृत्यू झाला. तर मग आपणच आपल्या बांधवांची काळजी घेतोय, याच्यातून न जाणो कोणाला काही कमतरता वगैरे असेल ती निदर्शनास येईल, उपचार होतील. हा एक आदर्श उपक्रम आमच्या संघटनेने करू घातला आहे. त्याच्यासाठी मी आमचे अध्यक्ष आणि सर्व सभासदांचे आभार मानतो. आणि आता सरांनी जसं सांगितलं की असे पायंडा पाडला आहे, परंपरा पाडली, ती कंटिन्यू करा. तर सर आम्ही सर्व तुम्हाला आश्वासन देतो की हे असे कॅम्प किंवा असे उपक्रम दरवर्षी राबवले जातील आणि याच्यासाठी तुमचं सहकार्य आहेच, याआधीही राहू द्या अशी संघटनेच्या वतीने विनंती करतो. धन्यवाद. असोसिएशन आयोजित भव्य असं आरोग्य शिबिर आज आपण या ठिकाणी आयोजित केलं आहे आणि ह्या आरोग्य शिबिरासाठी आपल्या सर्वांचे आधारस्तंभ माननीय सुरेश शेठ वराडी, संजू शेठ गांधी आणि आपले कोल्हे साहेब हे सगळे उपस्थित झाले. प्रथमतः मी आमच्या MR असोसिएशनच्या वतीने त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. आणि हा उपक्रम घेण्यामागचं कारण असं आहे की आम्ही वर्षभर सगळ्या डॉक्टरांकडे आरोग्याविषयी आम्ही कार्डिओवॅस्क्युलर डे, किडनी डे, अनेक डे साजरे करतो, पण त्याचा आम्ही महत्त्व पेशंटला सांगतो की तुमचं आरोग्य कसं चांगलं राहील, तुम्ही किडनी कशी चांगली ठेवली पाहिजे, तुमचं हार्ट कसं चांगलं ठेवलं पाहिजे, हे आम्ही आमच्या पॅम्पलेटच्या नुसार ते सगळ्यांना सांगतो. कंपनीकडून आम्हाला माहिती येते, पण आमच्याच संघटनेतली मुलं आहेत जी आयुष्यभर, म्हणजे आता काही मुलांचे 20-20, 25-25 वर्ष सर्व्हिस झाली, पण ते स्वतःच्याच आरोग्याविषयी माहिती नसते की आपल्याला नक्की काय होतं आहे. मग हे माहिती होण्यासाठी आमची एक 10 दिवसापूर्वी झूम मीटिंग झाली. त्यामध्ये सर्वांचं मताने असं ठरलं की काय उपक्रम करायचा यावेळी. तर मग माझ्या आणि आमच्या 2-3 जणांच्या मनामध्ये असं आलं की आपण एक आरोग्य शिबिर ठेवू, सर्व मुलांच्या आरोग्यासाठी एक फायदेशीर राहील. कारण बऱ्याच वेळा काय होतं, आपण आयुष्य पूर्ण दिवसभर औषधं, मेडिसिन आणि ह्या जे मेडिकेशन आणि ह्या गोष्टीवर बोलत असतो, पण त्याच गोष्टी आपल्याला जेव्हा होतात तेव्हा आणि आम्ही सगळी मुलं सगळी सामान्य घरातून आलेली मुलं आहेत, सगळ्यांचं कुटुंब आमच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे आपलं आरोग्य स्वच्छ आणि सुंदर राहण्यासाठी हा एक चांगलासा उपक्रम आम्ही पहिल्याच वर्षी चालू केला आहे. आता सुरेश शेट्टी आत्ताच आम्हाला सांगितलं की यामध्ये अजून BMI ॲड करा तुम्ही, त्यामध्ये अजून 2-3 टेस्ट ॲड करता येईल. सकाळी संतोष शेठ गांधी येऊन गेले, तर त्यांनी सांगितले एक वर्षातली एक डेट पकडा तुम्ही, त्या डेटला दरवर्षी ह्या टेस्ट चालू ठेवा. आणि अतिशय चांगला उपक्रम आहे आणि आमच्या संघटनेच्या मुलांनी अतिशय भरभरून याला सहभाग दिला आहे. आणि यामध्ये आता बऱ्यापैकी मला वाटतं 60-70च्या पुढे टेस्ट गेल्यात, अजूनही दिवसभरात भरपूर टेस्ट होतील. आणि यानंतर आम्ही एक लेक्चर पण त्यावर ठेवलेलं आहे. डॉक्टर रामदास शिंदे सर जे जुन्नरहून येणार आहेत, त्यांनीसुद्धा आमच्यासाठी एक त्यांच्या OPDतला वेळ काढून दिला आहे. त्यांचेसुद्धा आमच्या संघटनेच्या वतीने खूप खूप आभार. आणि ही उपक्रम असाच कायम चालू राहील, मी तुम्हाला ग्वाही देतो. धन्यवाद.